परिणाम खूप वाईट होतील. नाही, मला आई बाबांना सोडून नाही जायचं. तसं जावं लागणार असेल तर मी हा विधी करणारच नाही. जगदंबाचा बालहट्ट तिच्या वयाला साजेस आहे. ज्या पालकांनी तिची एवढी देखभाल केली, एवढं प्रेम केलं, त्यांना सोडून जाताना किती त्रास होत असेल, ही मानवी भावना मला आणि आदिशक्तीला कळणार नाही. पण म्हणूनच जगदंबाचा मानव म्हणून जन्म झालाय. तिच्यात दैवत्व असलं तरी महिषासुराच्या अंतासाठी तिचं मानव असणं महत्वाचं आहे. जर ह्या ठराविक योगाला तिने विधी पूर्ण केला नाही तर आदिशक्तीने आखलेली योजना कधीच पूर्ण होणार नाही. काहीही करून मला ह्याच तिथीला हे व्रत पूर्ण करावं लागणार. ठीक आहे जगदंबा, तू बोलशील तसं. तुला लगेच तुझ्या आई वडिलांना सोडून जायची गरज नाही. तू राहा त्यांच्यासोबत. विधी तर पूर्ण होईल, पण त्याची जी किंमत आम्हाला चुकवावी लागणार आहे ती फार मोठी असणार आहे. आई राजा उदा उदा घ्या, देवीचा अंगारा आणला आहे. थांबा, ह्यो देवीचा अंगारा आहे ना व? मग असा विचित्र रंगाचा कसा काय? अगं रंगाचं काय घेऊन बसलीस बाई? अगं देवीचा अंगारा आहे असं नाव ठेवू नयेत. मनात ठेव चांगली भावना तर पूर्ण होतील साऱ्या मनोकामना. एवढा अंगारा आणून लावलात आम्हाला, पण काहीतरी घ्या की आमच्याकडून. तेल घेऊन जा. हा, अहो अहो नाही नाही, राहू द्या, येते मी. म्हणजे जगदंबाचे आई वडील? पण सम्राज्ञी, ते आपल्यासाठी एवढं का करते? मनोरमे, आमच्या बंधूंनी आम्हाला काही वस्तू पाठवल्या होत्या. त्याच्यामध्ये एक उदी आहे. ती उदी जर का एखाद्या व्यक्तीच्या डोक्याला लावली तर तो माणूस विचित्र वागतो. ती उदी सिद्ध करताना आपण जे काही ठरवलं असेल, व्यक्ती तसाच वागतो. आता जर का ही उदी सिद्ध करताना आम्ही काही गोष्टी ठरवल्या आणि गंगाई जगदंबाच्या डोक्याला ती उदी लागली तर त्या जगदंबाला गंगाई आणि जनक घरातून बाहेर जाऊ देणार नाही. तिला त्रास देऊ लागतील आणि त्यामुळे तिचं व्रतही पूर्ण होणार नाही. तिचं व्रत पूर्ण होणार नाहीच, पण तिचा छळ होईल तो वेगळा. वा सम्राज्ञी, ही योजना उत्तम आहे, आम्हाला अत्यंत आवडली. पण ही उदी मी लावणार कशी? आम्ही जी तुला रूपांतरण गुटी दिलीये ती वापर आणि बाईचं रूप घे, जी देवीची भक्त असेल, आणि गंगाई जनकच्या घरी जा. ती उदी त्यांच्या डोक्याला लाव. म्हणजे सगळं कसं आपल्या मनाप्रमाणे होईल. आता खरी मजा येईल. आता हे दोघच जगदंबाला पळता भुई थोडी करणार.
आली, आता खरी मजा सुरू होणार. या भस्माचा काहीच परिणाम कसा काय झाला नाही? जगदंबा तर जास्तच शहाणी निघाली. टिळा कधी पुसून टाकला काही कळलंच नाही. मनोरमे, आता काहीतरी नवीन योजना आखावी लागणार. मला माहितीये तुम्ही काळजीत आहात. मी इथून तुम्हाला सोडून जाईल ह्याची भीती वाटते ना तुम्हाला? पण काळजी करू नका, मी तुमचीच मुलगी आहे. मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. तुम्ही मला एवढं प्रेम देता, माया करता, मग मी तुम्हाला दुखवेन का? गंगाई बघ, मी म्हणलं होतं ना तुला, ही आपल्याला सोडून कुठं बी जाणार नाही. अशुभाची चावल मला योग्य वेळीच लागली. महिषासुराने हे व्रत पूर्ण होऊ नये याची तयारी सुरू केली. मला आता कुठल्याही परिस्थितीत हे व्रत पूर्ण करावं लागणार. सम्राज्ञी, अहो मी अगदी ठरल्याप्रमाणे पूर्ण युक्तीने सगळी योजना अगदी यशस्वीरित्या पार पाडत होते. पण त्या जगदंबाने हुशारी करून ते भस्म पुसून टाकलं आणि घात केला. घात तिने नाही, तू केलायस आमचा मनोरमा. तुझ्यावर अवलंबून राहिल्यामुळे सगळ्या योजना फसत चालल्यात आमच्या. दरवेळी हा असा पडलेला आणि पराभूत झालेला चेहरा तुझा पाहून आम्हाला पश्चाताप होतोय. आणि काय ग, योजनेसाठी सगळी सामुग्री तुला दिली तरी सुद्धा साधी एक गोष्ट जमली नाही तुला. सम्राज्ञी, अहो जीवाच्या आकांतानं लढतीये मी तुमच्यासाठी. आता आयत्या वेळी हे असं सगळं झालं, त्याला आता मी काय करू? त्या जगदंबाला एकदमच काहीतरी जाणवलं, मग तिनं पकडलं आपल्याला. आता यात माझी काय चूक? तुझी नाही तर कोणाची चूक? त्या जगदंबाला पराभूत करण्यासाठी आम्ही इथे नवनवीन योजना आखतोय, शक्कल लढवतोय, आणि तू त्यातली एक योजना तरीच नेऊ शकत नाहीस. सम्राज्ञी, मला काय वाटतं की अजून 2 दिवस आहेत आपल्याकडे, म्हणजे ती जगदंबा आजपासूनच ते व्रत पूर्ण करायला जाईल. सलग 3 रात्री जर तिने हे व्रत केलं तरच ते पूर्ण होईल. यापैकी एका जरी रात्रीचा नेम चुकवण्यात आपण यशस्वी झालो तरी आपण जिंकू. सम्राज्ञी, यावेळी मला वेगळं काहीतरी करायला सांगा. मी अजिबात निराश करणार आहे तुम्हाला, खरंच. ठीक आहे, यावेळी आपण एका वेगळ्या मार्गाचा अवलंब करू. आमच्याकडे एक प्रभावी भस्म आहे, ते आम्ही तुला सिद्ध करून देऊ. ते घेऊन तू जगदंबाच्या घरी जा आणि ते गंगाईला प्यायला दे. ते जर तिला प्यायला दिलं तर ती आजारी पडेल. पण हा, त्याचा योग्य तो प्रभाव पडण्यासाठी तिने ते सतत प्यायला हवं. ठीक आहे? जमेल ना तुला? मनोरमे, आता हे तरी जमणार आहे का तुला? हो सम्राज्ञी, आहो का नाही जमणार? नक्की जमणार. यासाठी एक मार्ग आहे. ठीक आहे, मात्र यावेळी कोणतीही चूक होता कामा नये, नाहीतर तुला नाही 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 नाही, आता माझ्याकडून कोणतीही चूक होणार नाही. यावेळी जगदंबाचं व्रत मोडणार म्हणजे मोडणार.
कधी येणार ही गंगाई? या पेड्यांमध्ये भस्म तर मिसळून झालाय. एकदा का हा पेढा तिने खाल्ला की मग ती आजारी पडेल आणि मग माझी योजना यशस्वी होईल. गंगाई, अग कशी आहेस? म्या ठीक आहे. तर तुम्ही मी हा आठवलं, तुम्ही मेंगाची भाऊजीच्या बहीण नव? होय, बरोबर ओळखलंस बघ. पण तुम्ही एकल्याच आला देवळात? सुंदराबाई नाही आले तुमच्या संग? वहिनी, अगं गंगाई, त्याचं काय झालं, माझी वहिनी चालल्या 3.5 शक्तिपीठांच्या दर्शनाला. देवीची भक्त आहे ना ती, लवकरच गाव सोडून जाईल बघ. अगं बाई, होय का? मला बी 3.5 शक्तिपीठाचं दर्शन घ्यायचं लईच मनात होतं बघा, पण जायलाच मिळालं नाही. कारण देवी आईनं स्वतः स्वप्नात येऊन दर्शन दिलं मला. पण सुंदराबाई प्रत्यक्ष दर्शनाला गेल्या, हे चांगलंच झालं बघा. एकदा भेटायला येईन त्यांना. होय, चालतंय की. सुंदराबाई आणि आमच्यातले गैरसमज दूर झाले आणि नेमक्या आताच यात्रेला निघाल्यात त्या. बघ की, सगळं मनासारखं घडत होतं, तर मधीच हिला नपती उपरती झाली. काय म्हणलात? म्हणजे अगं ते आता माझी वहिनी यात्रेला निघाली 3.5 शक्तिपीठांच्या, म्हणजे तिचं पुण्य सगळ्या गावाला मिळणार ग. आता वहिनी एवढं चांगलं काम करायला चालली, त्याच्याबद्दल यो पेढा घ्या आणि तोंड गोड करा जरा. अहो, घेते, पण आधी देवळात दर्शन घेऊन येते आणि मग घेते. देवळात? आत्ता आत्ता कशा पायी? अहो, जाशीला की नंतर. घ्या, देवीचा प्रसाद समजा, धरा धरा. अहो, खावा. तुम्ही घेतला का प्रसाद? मी? तुम्हीच? नाही घेतला. बघा, हे असं होतं आपल्या बायकांचं. आपण दुसऱ्यासाठी काहीतरी चांगलं करायला जातो आणि आपला विचार करायचाच राहून जातो बघा. घ्या, तुम्ही घ्या आधी, मग मी घेते. नाही मला नको. तुम्ही घेतलं नाही तर मी बी खाणार नाही बघा. गंगाई, अगं असं नको करू, तू खा, मला नको. देवीचा प्रसाद तुम्ही खायला नको का? घ्या बघू आधी, खावा. आता बरं वाटलं बघा जीवाला. चला, मी देवीचं दर्शन घेऊन येते. हा, होय ये. मनोरमे, आयत्या वेळी नको ते संकट कोसळून घेतेस डोक्यावर. तरी बरं, त्या सगळ्याच पेढ्यांमध्ये भस्म मिसळलं होतं, म्हणजे थोडं तरी भस्म गेलं तुझ्या पोटात. नाहीतर तिला पेढा देण्याच्या नादात हा मी पण खाल्ला, म्हण माझ्या पण पोटात भस्म. आता मी पण आजारी पडणार की काय? जाऊ दे, काहीही झालं तरी ही कामगिरी पूर्ण करायला हवी मनोरमे, आणि मी ती पूर्ण करून दाखवणारच. नंदी महाराज, तुम्ही म्हणाला होतात ना तुळजाची बोलून घ्या म्हणून. मी बोलले तिच्या बरोबर. तिनेच मला सांगितलं की मी आई बाबांना सोडून जायची गरज नाही. काय सांगताय? खरंच? हो.